हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आजचा खास व्हिडिओ आहे लग्नाळू मुलं आणि मुलींसाठी। आता हा खास व्हिडिओ का म्हणते, कारण लग्न ठरवत असताना आपल्याकडे अनेक गोष्टी बघितल्या जातात आणि हल्ली तर खूप डेप्थमध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, फार सिबिल स्कोअरपर्यंत सगळ्या गोष्टी बघितल्या जातात। त्याच्यात चुकीचं काही नाहीये। लग्न ही आयुष्यभर चालणारी पार्टनरशिप आहे, कंपॅनियनशिप आहे आणि त्याच्यामध्ये कंपॅनियनशिप म्हणजे एकमेकांबरोबर एकत्र आनंदाने राहणं, ह्या एका गोष्टीबरोबर प्रजनन म्हणजे पुढची पिढी उत्तम पद्धतीने निर्माण करणं हा सुद्धा त्याच्यामागचा हेतू आहे। आता जेव्हा हे सगळं आपण बोलत असतो तेव्हा वर आणि वधू जे मुलगा आणि मुलगी आहे ते फिजिकल आणि मेंटल ह्या दोन्ही लेवलला हेल्दी असतील तरच ते रिलेशनशिप हेल्दी राहतं। आता हे सांगण्याचं कारण असं की अनेक वेळा लग्न होतं, बाकीचे क्रायटेरिया मॅच होतात आणि मग लग्नानंतर कळतं की काही पद्धतीचे आजार आहेत मुलाला किंवा मुलीला, प्रजनन क्षमता त्यांची कमी आहे किंवा काही त्याच्यामध्ये बिघाड आहे किंवा काही मानसिक आजार आहेत जे लपवले गेलेले आहेत किंवा घरच्यांना सुद्धा माहीत नाही आहेत, काही ॲडिक्शन्स आहेत आणि अशा अनेक गोष्टी लग्न झाल्यानंतर लक्षात येतात आणि मग त्याच्यामध्ये भयंकर पश्चाताप, भयंकर अविश्वास आणि आपली फसवणूक झाली आहे ही फार मोठी टोचणी सतत त्या मुलाला किंवा मुलीला राहते। तर हे असं होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवत आहे। तर याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी ह्या दोघांनी पुढाकार घेऊन जेव्हा आपल्या घरच्यांकडून एखादं प्रपोजल येतं तेव्हा अगदी ह्या बाबतीत बिनधास्त बोलून, जसं आपण म्हणतो की एखादी कंपनीनं सुद्धा एखाद्या एम्प्लॉईला अपॉइंट केलं तर तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि ते फिटनेस सर्टिफिकेट दिल्यानंतरच ती कंपनी तुम्हाला घेणार का नाही हे ठरतं। मग एखाद्या कंपनीमध्ये जिथं ती आपण 1 वर्षानं 2 वर्षानं सोडू शकतो त्या कंपनीसाठी आपण आपला फिटनेस दाखवतोय, आपण हेल्दी आहे हे दाखवतोय। मग ज्या मुलीसाठी किंवा ज्या मुलासाठी जिच्याबरोबर आपण आयुष्य घालवणार आहे, जिच्याबरोबर आपलं पुढचं आयुष्य ठरणार आहे, पुढची पिढी जिच्याबरोबर निर्माण होणार आहे, तो मुलगा किंवा मुलगी फिट आहे का नाही फिजिकल आणि मेंटली हे तुम्हाला माहिती पाहिजे। त्यामुळं त्या आज टेस्ट मी काही सांगणार आहे की ज्या तुम्ही लग्न ठरायच्या आधी प्रत्येक मुला आणि मुलीनं स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन की चला आपण आज असं आता आपलं हे ऑलमोस्ट फायनल होत आलेलं आहे आणि आपलं हे आता एंगेजमेंट होण्याच्या आधी आपण अशा ह्या काही टेस्ट आहेत त्या करून घेऊ आणि जर फिटनेस चांगला असेल तरच आपण यामध्ये पुढे जाऊ। हे इतकं गरजेचं आहे, इतकी ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये गरजेची आहे। आता याच्यामध्ये मुलांच्या बाबतीत जेव्हा आम्ही सांगतो की स्पर्म टेस्ट करून घ्या किंवा अजून काही टेस्ट करून घ्या, त्यांच्यामध्ये भयंकर अहंकार असतो की मी अशा काही टेस्ट करणार नाही, मग मी काही हेल्दी नाही आहे का, दिस अँड दॅट। किंवा मुलींच्या मध्ये सुद्धा अनेक गोष्टी लपवल्या जातात, अनेक मासिक पाळीचे इश्यू असतात ते लपवले जातात आणि मग नंतर या सगळ्या गोष्टी बाहेर येतात, कारण तुम्ही 24/7 त्या व्यक्तीबरोबर असता, त्या व्यक्तीच्या फॅमिलीबरोबर असता आणि मग तेव्हाचा तो काळ खूप भयंकर असतो। त्याच्यापेक्षा आपण आधीच ट्रान्सपरंट राहूया, आधीच क्लिअर करून घेऊया, म्हणजे फसवणुकीचा किंवा अविश्वासाचा जो याच्यामध्ये फॅक्टर असतो तो अजिबात येणार नाही। तर प्रत्येक मुलं आणि मुलींना करून घ्यायचे कोणकोणत्या टेस्ट आहेत तर कंप्लीट ब्लड काउंट CBC नावाचा येतो, ECG करून घ्या, हार्टसाठी हार्ट हेल्थसाठी इको करून घ्या, चेस्ट एक्सरे, हे झाले बेसिक। आता याच्यामध्ये काही रक्ताचे आजार असतात, म्हणजे रक्तामध्येच दोष असतो आणि तो दोष पुढच्या पिढीला जाऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला सुद्धा आणि त्या व्यक्तीच्या फॅमिलीला सुद्धा तो खूप त्रासदायक ठरू शकतो। त्याच्यामध्ये आहेत सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया। हे तिन्ही आजार आहेत का तुमच्या होणाऱ्या पार्टनरमध्ये किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला आता लग्न करणारे असं ठरवते की ह्या व्यक्तीमध्ये ह्या पद्धतीचं जर ब्लडचं पॅटर्न असेल किंवा ॲनिमिया असेल तर ती एक थोडी विचार करण्यासारखी गोष्ट आहे, तिथं तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करावं लागेल। काही इन्फेक्शियस डिसीज असतात जसे ट्युबरक्युलोसिस आहे किंवा अनेक प्रकारचे हेपॅटायटिस आहेत ज्याच्यामध्ये हेपॅटायटिस B आणि C आहे, सिफिलिस आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत किंवा जे आपण एड्स म्हणतो म्हणजे HIV आहे। हे जे आजार आहेत हे आजार तुम्हाला आयुष्यभर सुखासुखी जगून देत नाहीत, हे इन्फेक्शियस आजार आहेत, हे एकाकडून दुसऱ्याकडे पसरतात आणि ते येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे खूप नुकसान होतं। अजून काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये प्रजनन क्षमता त्या मुलाची आणि मुलीची बघितली जाते। त्याच्यामध्ये मुलींसाठी आहे पॅप्समियर, USG म्हणजे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी,
त्यानंतर मुलींची मासिक पाळी व्यवस्थित येते का, ओव्ह्युलेशन व्यवस्थित आहे का, आणि हॉर्मोनल काही इश्यू नाही आहे. मुलांच्या बाबतीत स्पर्म टेस्ट केली जाते, ज्याच्यामध्ये स्पर्म काउंट, स्पर्म मोटिलिटी आणि स्पर्म हेल्थ या तिन्ही गोष्टी बघितल्या जातात. तर ह्या टेस्ट जेव्हा तुम्ही करता तेव्हा प्रजननासाठी तुम्ही दोघं जण हेल्दी आहे का नाही किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात का, ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होतात. आता याच्याच बरोबर अनेक गोष्टी असतात ज्या पालकांकडून लपवल्या जातात, जसं मुलाला फिट्स येत असतील किंवा मुलगा ॲडिक्ट असेल किंवा मुलाला काही अँगर इश्यू असतील किंवा मुलाच्या काही अशा वाईट सवयी असतील की ज्या तुम्हाला समोरच्याला सांगायचं नाही आहे, तर ही शुद्ध फसवणूक आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं खोट्याच्या बेसिसवर लग्न लावून देता तेव्हा अनेक संसार उद्ध्वस्त होतात, अनेक मुलं मुली उद्ध्वस्त होतात. हीच गोष्ट आहे मानसिक हेल्थ, म्हणजे जी आपली सायकोलॉजिकल हेल्थ आहे त्या बाबतीत सुद्धा. एखाद्या मुलाला किंवा मुलीला सिझोफ्रेनिया आहे का, अँझायटी इश्यू आहे का, डिप्रेशन आहे का, खूप स्ट्रेस घेते का, किंवा त्या मुलीला किंवा मुलाला काही अँगर इश्यूज आहेत का की जे उत्तम पद्धतीने एखादी सिच्युएशन हँडल करता येत नाही, खूप जास्त ॲग्रेसिव्ह होतात, जिथं कोणाला हर्ट होऊ शकतं, ह्या लेवलपर्यंत त्यांचा अँगर इश्यू आहे का, ह्या गोष्टी तुम्ही सायकोलॉजिस्टकडं जाऊन, जे काही फिजिशियनकडे जाऊन क्लिअर केल्याचं पाहिजेत. कारण तुम्हाला वाटेल की नाही मुलगा आहे तो चिडतोच, मुलांच्या बाबतीत हे थोडं जास्त होतं की मुलगा आहे तो रागीट असणारच, पण असं चालत नाही. रागीट कधीतरी वन्स इन अ व्हाईल एखादा थोडासा राग येणं वेगळं आणि अँगर इश्यू असणं वेगळं, हे खूप वेगळ्या लेवलला असतं. त्यामुळं माझी सगळ्या मुलांना आणि मुलींना विनंती आहे, तुम्ही एखादी वस्तूसुद्धा घेताना गॅरंटी वॉरंटी सगळं बघता. ॲमेझॉनवरून एखादी गोष्ट ऑर्डर करायची असेल तर ती रिटर्न करता येते की नाही ती बघता. पण लग्न ही अशी गोष्ट आहे की जिथं तुम्ही रिटर्न जरी गेला तरी ते खूप सगळं पेनफुल एक्सपिरियन्स असतो. तुम्ही जर तुमच्या जर असं लक्षात आलं की आपल्या बाबा जो पार्टनर आहे किंवा तिला किंवा त्याला काही सिव्हिअर स्किन डिझीज आहेत की सिव्हिअर काही अदर डिसीजेस आहेत की जे त्यांनी तुम्हाला सांगितले नाहीत, दाखवले नाहीत, बोलले नाहीत, आणि जेव्हा मग लग्न होतं त्याच्यानंतर ते एक्सपोज होतं आणि मग एकूणच लग्न संस्थेवरून किंवा त्या मुलावरून किंवा मुलीवरून विश्वास उडालेला असतो आणि मग नातं बहरण्याच्या ऐवजी तिथंच संपतं. आणि मग प्रजननाच्या बाबतीत, रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीत अनेक वेळा तपासण्या केलेल्या नसतात, कारण त्याचं काही कधी कारणच आलेलं नसतं. आणि मग नंतर लक्षात येतं की काहीतरी इश्यू आहे मुलाच्या बाबतीत किंवा मुलीच्या बाबतीत, आणि मग खूप दवाखान्याच्या वाऱ्या सुरू होतात, खूप त्रास होतो, खूप डिप्रेशन येतं आणि सगळं घर त्याच्यामध्ये पिचलं जातं. तर तुम्ही लग्न करताच आहे तर अनेक गोष्टी जशा तुम्ही चेक करता, अनेक गोष्टी जशा तुम्ही क्रॉस करता, अनेक गोष्टीच्या बाबतीत वरपक्ष वधूपक्ष यांच्यामध्ये प्रचंड वादावादी होते, खूप डिस्कशन होतं, तर त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत. फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ त्या मुलाचं आणि मुलीचं चांगलं असणं ही कोणत्याही डॉक्टरांकडून म्हणा किंवा इन जनरलसुद्धा टॉप प्रायोरिटीज पाहिजे. आणि ते जर दोघंही फिजिकल आणि मेंटली हेल्दी असतील तर ते कुठलीही सिच्युएशन सहजपणे हँडल करतील, कोणत्याही त्रासामधून किंवा कोणत्याही प्रॉब्लेममधून ते सहज पुढं जातील आणि ते नक्की सक्सेसफुल बनतील. तर प्रत्येक मुलाला आणि मुलीला माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही दोघांनी पुढाकार घेऊन या सगळ्या टेस्ट करून घ्या. त्याचे टेस्टचे रिझल्ट काय आहेत त्याच्याप्रमाणे एखाद्या उत्तम डॉक्टरांशी भेटून त्यांच्या बाबतीत बोलून मग तुम्ही पुढचा निर्णय घ्या. कारण ॲमेझॉनसारखं इथं तुम्हाला रिटर्न करता येत नाही कोणतीही गोष्ट, आणि आपल्याकडं अजूनही घटस्फोट म्हणा किंवा मुलं न होणं म्हणा, हे अतिशय विक्षिप्त प्रतिक्रिया आपल्या समाजाकडून येतात की ज्या यायला नाही पाहिजेत, पण वी आर अ पार्ट ऑफ दॅट टाईप ऑफ समाज ओनली. तर आपल्याला त्याच समाजात राहायचं आहे, त्याच सोसायटीत राहायचं आहे, तर इट इज बेटर टू सेफ दॅन सॉरी, हेच मी नक्की सांगेन. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा, कारण या बाबतीत अजूनही लोकांना लाज वाटते बोलण्याबद्दल की कसं सांगणार, काय करणार. मी पुन्हा सांगते, मुलगा आणि मुलगीनंच याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन दोघांनी मिळून ह्या टेस्ट कराव्यात आणि एक छान हेल्दी रिलेशनशिपची सुरुवात ह्या सगळ्या गोष्टीपासून करते. सो हे नक्की लक्षात ठेवा. काळजी घ्या. बाय.